बारामती लोकसभा मतदारसंघात धनशक्तीचा वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघात एका मतासाठी 2,500 रुपये देण्यात येत आहेत। यासाठी जवळपास 200 ते 300 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे असं ते म्हणाले। बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान होतं। या मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे मतदान केल्यानंतर थेट अजित पवार यांच्या घरी गेल्यानं सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू झाल्यात। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय। ही सुप्रिया सुळे यांचे भावनिक रणनीती असल्याचे फडणवीस यांनी म्हटलंय। इतकंच नव्हे तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांचे शत्रू नाहीत असंही फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्याची राज्यात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। आरोप करणाऱ्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। बगल बच्चांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय। बारामती मतदारसंघात विरोधकांकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी काही व्हिडिओ शेअर केले होते। त्यांच्या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। आज अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। त्यानंतर काटेवाडीत माध्यमांशी ते बोलत होते। एका गृहिणीला अजित पवार यांनी बळीचा बकरा बनवलं, मला सुनेत्रा पवार यांची दया येते असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। आज प्रसार माध्यमांशी बोलताना मतदानावरून त्यांनी भाजपवर हल्ला चढवलाय। नारायण राणे हे देखील पराभवाचा चौकार मारतील असं विधान त्यांनी आज केलंय। आम्ही खोटे बोलणाऱ्यांना उत्तर देत नाही, त्यांनी गद्दारी केली आहे, त्यांना जनताच उत्तर देईल असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला।